नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती। तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी तुम्ही अर्ज वगैरे केला असाल तर या ठिकाणी आपण त्याची आजपासून तयारी वगैरे सुरू केलेली आहे। खूप सारे विद्यार्थी कमेंट करत होते की कोणत्या भागापासून सुरू करायची। तर आपण या ठिकाणी सर्वप्रथम जो गणित बुद्धिमत्तेचा पार्ट आहे जो की 30 मार्कासाठी आहे तुम्हाला, तर तो भाग या ठिकाणी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सिलेबसला पकडून जो काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत ते सगळे प्रश्न मी कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे। काही सिलेबसच्या व्यतिरिक्त जरी असले तरी या ठिकाणी तुम्हाला उपयोगी पडणार आहे। बाकी सरळ सेवेची वगैरे तयारी करत असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला उपयोगी पडतील। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक तुम्ही शेवटपर्यंत पाहत चला। बाकी टेस्ट वगैरे हवे असतील अवश्य कमेंट करा, मी तुम्हाला त्यासुद्धा प्रोव्हाइड करेन। बाकी पाहूया पहिला प्रश्न, आरशातील प्रतिमा ओळखा। तर आरशातील प्रतिमा ओळखा असं त्यांनी म्हटलं, असा प्रश्न तुम्हाला जर दिसला सोप्या भाषेत काय करायचं, या उत्तरपत्रिकेवर रफ पेज जर दिला रफ पेजवर करा, प्रश्नपत्रिका असेल तर प्रश्नपत्रिकेवर असं आकृतीवर गिरवा जशास तसं। त्यानंतर ही प्रश्नपत्रिका जी आरशाची प्रतिमा आहे या साईडने आहे ना, तर तुम्ही काय करा, इकडून या साईडने असं अशा पद्धतीनं या प्रश्नपत्रिकेला अशा पद्धतीने मुद्रा। त्यानंतर परत जो काही तुम्ही गिरवलेला आकृती आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला गिरून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी जो काही आराखडा मला दिसाला त्या पद्धतीने मी गिरून घेतलं। तर पाहून घ्या, या साईडने एक त्रिकोण, या साईडने दोन गोलाकार, वरच्या साईडला एक, अशा टाईपची आकृती तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहे। हे पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला आकृती या ठिकाणी दिसून जाईल, तर ती तुमचं उत्तर असणार आहे। त्यानंतर एका संख्येला 15, 11, 12ने भागले असता प्रत्येक वेळी 4 उरते, तर अशी संख्या शोधा। सोपा आहे, काळजी करू नका। सर्वप्रथम या सगळ्यांचा लसावी काढा। तर काय करायचं, याची मांडणी 15, 11 परत 12, तर याचा आपल्याला लसावी। तर 2ने डिवायडेशन केलं, 15ला 15 भाग जात नाही, 11ला पण जात नाही, 12ला जातो, 6 येतात। त्यानंतर थोडं फास्ट झालं तर हरकत नाही, हळू करून पहा। त्यानंतर परत 15 आणि 6ला 3ने भाग जातो, तर इथं पहा या ठिकाणी 3 5 15, 11ला 11, 3 2 6, परत 2ला 2ने भाग द्या, तर इथं 5ला 5 जात नाही, 11ला 11, तशाच पद्धतीनं 2 1 2। त्यानंतर या सगळ्यांचा गुणाकार करून घ्या, 2 × 3 6, 6 12, 12 5 60, 60 11 म्हणजे 660। 660 हा लसावी आला, परंतु बाकी काय म्हटलं, 4 उरते म्हटलं, म्हणून याच्यामध्ये 4 ॲड करा। तर 664 झाले। 664 ऑप्शनमध्ये आहे काय, नाही, त्यामुळे 664चा एक पाढा निर्माण करा। तर याला जर 3 भाग दिलं तर 1980 येतं, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही 4 ॲड केलात तर 1984 येतं। तर हे जे उत्तर आहे ते बरोबर आहे, कारण का 4 उरते म्हटलं म्हणून आपण 4 ॲड केलं। त्यानंतर एक रेल्वे गाडी 20 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 40 सेकंदात पार करते, आणि तीच गाडी 600 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म 80 सेकंदात पार करते। तर गाडीचा वेग शोधा, तो काही किलोमीटरमध्ये दिलेला, म्हणजे मीटरमध्ये दिलंय, आपल्याला किलोमीटरमध्ये काढायचं आहे। काय करा, दिलेले वेग आपल्याला सर्वांना माहीत असेल, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ। आपल्याला काय शोधा म्हटलं, त्यांनी साध्याला आपल्याला सोप्या भाषेत वेग काढा म्हटलं, त्यामुळे हा वेळ या साईडला जाईल, म्हणजे अंतर भागिले वेळ बरोबर वेग, असं आपलं सूत्र होईल। तर काय करायचं, सर्वप्रथम आपल्याला काय काढायचं आहे, त्याच्या दोघांचं वेग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। त्यामुळे दिलेलं आपल्याला अंतर काय आहे, हे 200, हे 40 लागतात, त्याच्यामुळे वाढलं किती, हे 600, म्हणजे इथं 400 वाढलं बरोबर। तर 80 सेकंद, परत इथं 40 वाढले, याला डिवायडेशन करा। हे जर पाहिलं तर आपल्याला काय मिळालं, 10 मीटर पर सेकंद, हे आपलं उत्तर आलं। कारण का हे अंतर आहे वाढलेलं, त्यानंतर वाढलेली वेळ, हे डिवायडेशन केलं तर आपल्याला वेग मिळालं पर मीटर, हे आपल्याला काय मिळालं मिनिटामध्ये। तर पर 10 मीटर पर मीटर एवढं त्या गाडीचं वेग आहे। आपल्याला काय म्हटलं, किलोमीटरमध्ये काढा म्हटलं, त्यामुळे 10 गुणिले हे 18.5 हे आपण का घेतलं, कशासाठी घेतलं, तर कारण का हे मीटरमध्ये आहे, आपल्याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणून याला अशा पद्धतीने गुणाकार करावा लागेल। समजा हे जर किलोमीटरमध्ये असलं, हे मीटरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करायचं, 10ला गुणायचं, परंतु हे 5 वर जाईल, 18 खाली येईल,
लक्षात असू द्या, हा आकडा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर परा 5 एक 5, 5 दुनी 10, 18 गुणिले 2 36, 36 किलोमीटर पर तास हा त्या गाडीचा वेग आहे. अशा पद्धतीचं हे उत्तर, अशा पद्धतीचं हे इक्वेशन तुम्हाला करायचं आहे. रमेशला 400 पैकी 300 गुण मिळाले, त्याला एकूण किती टक्के गुण मिळाले? सोप्या भाषेत 400 दिले ना, याला 400ला डिवायडेशन 100 करा, हे आलं 4, परत हे 4 जे आलं ते या 3ला भागा, तर 300 भागिले 4 म्हणजेच 4 7 28, 2 उरला 5 म्हणजे 75% त्याला गुण या ठिकाणी मिळालेले आहेत. सोपं असतं, काहीच ताण घेऊ नका, शिस्त पद्धतीने व्यवस्थित करा. त्यानंतर एका जंगलात काही बदके व काही हरणे आहेत, त्यांच्या दोघांच्या पायाची संख्या 86 आहे, तर त्यांचे डोके 28 आहेत, तर त्यात हरिण किती आहे ते शोधा. सोपं काय करायचं, दिलेली पाये 86 दिले आणि प्रकार किती आहेत, बदक आणि हरण, म्हणून 2ने डिवायडेशन करा. या ठिकाणी पाहिलं 2ने डिवायडेशन जर केलं आय थिंक 43 येतं, आणि हे जे आलेलं आहे 43मधून हे 28 मायनस करा, तर 28 जर मायनस केला तर 15 येतं, आणि हे जे 15 आहे ते हरिण आहेत. हे उत्तर डोळे झापून तुम्ही त्या ठिकाणी टिक करून टाका. त्यानंतर खालील शृंख मालिकेतील संख्या शोधा, तर 5 30 50 80 105 असं टाईपचा प्रश्न आला. सर्वप्रथम काय करायचं, या दोघांचा संबंध शोधायचा, नंतर या दोघांचा याच्या दोघांमध्ये 25 आहे, याच्या दोघांमध्ये सुद्धा 25 आहे, याच्या दोघात 25 म्हणून याच्यामध्ये सुद्धा 25 ॲड करा, 130 आपलं उत्तर येईल. त्यानंतर ब हे एक काम पूर्ण करण्यासाठी 10 दिवस लावतात, तेच काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस लावत असेल, तर ब तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? सोपं आहे. आणि बचं दोघांचं श्रम एकाच ठिकाणी 10 दिवस म्हणजेच 5-5 धरून चला, त्याच ठिकाणी एकानं 20 लावलं म्हणजेच दोघांचं इक्वल आहे ना, त्यामुळे 20 परत हा सुद्धा 20 म्हणजेच त्याला सुद्धा 20च दिवस लागतील, लक्षात असू द्या. त्यानंतर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आत्तापर्यंत भाग समजला असेल, अवश्य कमेंट करा. सूरज आणि त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे, म्हणजे तो अगोदर जन्मला. तर बहिणीचा जन्म शनिवारी झाला, तर सूरजचा जन्म कोणता वारी झाला? काय करायचं, 730 डिवायडेड बाय 7. 7 काय घेतो, आठवड्याचे वार 7 असतात, तर या ठिकाणी भाग द्या. 7 एक 7, परत 30 उरला, 7 चोक 28, 0 4 येईल, तर 7 चोक 28 परत 2 जो बाकी उरला तो काय झाला, तो त्या दिवशी कोण, सूरज हा 2 दिवस म्हणजे मोठा आहे किंवा अगोदर जन्मलेला आहे. ही जी बाकी उरतं हे आपल्याला मागचा वार शोधायचं आहे, म्हणून शनिवारपासून 2 दिवस मागे जा, शुक्रवार गुरुवार हे आपलं उत्तर असेल, लक्षात असू द्या. त्यानंतर एका वर्गात 6 मुलांना 50 गुण आहेत, उर्वरित मुलांना सरासरी 75 गुण आहेत, तर सर्वांच्या गुणांची सरासरी 60 असल्यास त्या वर्गातील मुले किती आहेत? सोपं काय करायचं, हे दोघांचा गुणाकार करायचा आणि उर्वरित गुण आपल्याला माहीत नाहीत असं समजून चला, आणि हे 60 आहे, हे असं करून घ्या. सोप्या भाषेत हे तुम्हाला मी ट्रिक सांगतो, त्या पद्धतीने तुम्ही उत्तर फक्त कमेंट करा. पाहून घ्या, 6 मुलं, हे 6 मुलांची 300 झाले. हे ऑप्शन जे आहेत त्याचा वापर तुम्ही करा. 10 जर गृहीत धरला आपण, तर उर्वरित 75 जी मुले आहेत याच्यामधले 6 मुलं हे 300 झालं, उरले किती याच्यात 4. 4 गुणिले 75 करा, 300 येतात, टोटल 10 मुलं, हे 300 प्लस करा, 600 येतील, आणि 10 मुलांची सरासरी 60 दिले. इथं आपल्या मुलांची संख्या आपण किती धरली, 10, म्हणून हे जर डिवायडेशन केलं तर 60 आपलं उत्तर बरोबर येतं, म्हणून हे 10च ऑप्शन बरोबर आहे. त्यासोबत एक वस्तू 1200 रुपयाला विकल्याने त्याला तोटा 20% होतो, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती होती? तर 1200 डिवायडेड बाय 20% तोटा म्हणजे त्यांना 80% मध्ये विकला, 100, कारण का टक्केवारी आपल्याला शोधायची आहे. 0 कटला, परत 8ने भाग जर दिलं तर 8 एके 8, परत या ठिकाणी 120 किंवा 8 एके 8, परत इथं किती उरला, आय थिंक 40, 8 पंचे 40 म्हणजे 50 गुणिले 10 म्हणजेच हे 1500 त्याची मूळ व्हॅल्यू होती, असं आपलं उत्तर येईल. तर लक्षात असू द्या, अशा टाईपचे हे प्रश्न असतात. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. फार गडबड झाली, परंतु जर समजत नसेल एक वेळा स्लोमध्ये व्हिडिओ पॉज करू पाहू शकता. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टेस्ट वगैरे कशी वाटली अवश्य कमेंट करा, जेणेकरून आम्हाला दुसरी टेस्ट प्रोव्हाइड
करावी का नको हे कळेल.